एका बाजूला वटपौर्णिमेचा सण साजरा होत असतानाच पीडित पुरुषांनी पत्नीपासून आपल्याला सुटका मिळावी यासाठी पिंपळ पौर्णिमा साजरी केली। वटपौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी झाल्याचं पाहायला मिळालं। पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात पिंपळ वृक्षाला साकडे घालून न्याय मागण्यासाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आयोग स्थापन करण्यासोबतच खोट्या तक्रारींवरती कठोर कारवाई करण्याची आणि पुरुषांसाठीही तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली। NCRB या अहवालानुसार पुरुषांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणावरती चिंता देखील व्यक्त करण्यात आली। देव तरी आमचे ऐकेल या भावनेमधून पिंपळासमोर साकडे घालत पुरुषांच्या या व्यथांना आवाज देण्यात आला। पुरुषांनी पिंपळाला देखील उलटे फेरे मारल्याचं पाहायला मिळालं। या बायको बेना घरदार गेला रे बाबा, या बायको बेना घरदार गेला रे बाबा। नमस्कार। आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली। त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे आपण बघतोय का महिला ह्या वट सावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा, 7 जन्म मिळावा, या पतीला दीर्घायुष्य मिळावा। तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा, मग वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी? आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का? आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे खोटारडेपण आहे। म्हणून आम्ही उद्या यमराज बिझी राहतील, उद्या त्यांच्या मागे खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वट सावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील, म्हणून उद्या बिझी राहतील। त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साकडे घालतोय। त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका। या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरफटवायचा प्रयत्न करतील, आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील। अरे इथं आम्ही रोज मरतो, सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कशी ते मोठ्या संकटातून आम्ही जातो। मग अशा भांडकुदळ बायकांसोबत 7 जन्म तर काय 7 सेकंद सुद्धा आम्ही राहू शकत नाही। म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ 2017 पासून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून 108 उलट्या फेऱ्या मारतो। आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन 7 त्याही निघून जावा, आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेला ना अशा भांडकुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साकडे मुंजाला आणि यमराजाला घातलेले।